महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या पक्षाकडे आपल्याला मुंबईतून खासदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। आणि आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की हे सगळे मुंबईचे टीम आहे ज्यांच्यासोबत त्यांची आता बैठक देखील झाली आणि त्यांनी पूर्णपणे ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहू असं आश्वासन देखील दिलेलं आहे। मात्र तो मतदारसंघ कुठला या संदर्भात अजून त्यांचा विचार सुरू आहे। मात्र त्यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे आणि आपल्या सोबत स्वतः इम्तियाज जलील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे की तुम्ही मुंबईतून या ठिकाणी खासदारकीची निवडणूक लढवावी। नक्की मी माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांना सांगितलेले आहे की जे लोक मागच्या अनेक वर्षापासून आमच्यावर बोट दाखवत होते की MIM भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे, आज सगळ्यांना माहीत पडलेलं आहे की बी टीम कोण आहे। कारण आम्ही सुरुवातीपासून हे बोलत होते की अशोकराव चव्हाण सारखे लोक जे आहे त्यांच्या खाली आपण बघितलं तर ते RSSशी संबंधित आहे। फक्त सेक्युलरिझमचा एक बुरखा ओढून ते लोकांना आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी राजनीतीमध्ये काय काय खेळ खेळत होते, आज ते सगळ्यांकडे स्पष्ट झालेलं आहे। म्हणून बदलत्या परिस्थितीमध्ये मी अवैसी साहेबांना सांगितलेले आहे की साहेब औरंगाबादची जी सीट आहे आपली ते आहेतच, ते आम्ही कोणताही कॅन्डिडेट नवीन कॅन्डिडेट दिलं तर आम्ही जिंकून येणार याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे। मग आपण दुसऱ्या एरियामध्ये का जाऊन आपल्या पार्टीला आपण वाढवण्यासाठी आपण एक प्रयत्न का करू शकत नाही। म्हणून त्या अनुषंगाने सगळ्या मुंबईची टीम आलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांचंही म्हणणं आहे की देयर इज नथिंग टू लूज। पण जेव्हा 2019मध्ये आम्ही निवडणूक लढत होतो या शहरामध्ये तर अनेक लोक असंच म्हणायचं की नाही कैसा जीतेंगे, कैसा जीत सकते है। मग आम्ही किती दिवसामध्ये 22 दिवस अगोदर आम्ही निर्णय घेतला होता अवैसी साहेबांनी की नाही इम्तियाज जलील निवडणूक लढणार आहे करके। तर आता आम्हाला हे खूप एक्सपेरिमेंट झालेला आहे, खूप हुशार झालेले आहे आम्ही की 22 दिवस 28 दिवस 30 दिवसामध्ये आपण निवडणूक कशा लढायची आणि कशा जिंकायची आहे त्याचा आम्हाला खूप एक्सपिरियन्स झालेला आहे। बघू आता 18 तारखेला अवैसी साहेब येणार आहे, अकोलामध्ये आमची सभा आहे, तर त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ की कुठे कुठे आपल्याला लढायचं आहे। बरं, मुंबईमधला कुठल्या मतदारसंघात तुमची लढण्याची आता काय आहे की मुंबईमध्ये असे 4 कॉन्स्टिट्युएन्सीज आयडेंटिफाय केलेले आहे आम्ही मुंबईमध्ये। मैं अभी से अगर बोल डालूंगा तो वहाँ पे हो तो मेरे खिलाफ साजिशें शुरू हो जाएंगी, तो कुछ पत्ते अभी खोलेंगे नहीं उसके अंदर, लेकिन है मुंबई के अंदर है तो ऐसे कई सारी कॉन्स्टिट्युएन्सीज के ऊपर हमने वर्कआउट किए हैं और जो भी हमको ऐसा लगता है। आता काय आहे की मी काय म्हणतो की आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळेल की किती लोक जंप करणार आहे। म्हणजे आम्ही डायरेक्टली आता बाबा सिद्दीकीचं उदाहरण देतो, नाही आपण भाजपमध्ये डायरेक्ट जाऊ शकत नाही, मग असं इनडायरेक्टली भाजपमध्ये कशा जायचं तर अजितदादा गट सोबत म्हणजे आपण सेक्युलर पण दाखवायचं, पण अल्टिमेटली काय आहे की तुम्ही भाजपसोबतच जाणार आहे ना, उसके अंदर भाजपचेच हे पिल्लू आहे सगळे जे लोक आहे। तर अशा येणाऱ्या दिवसामध्ये अनेक असे नेते नाही का हे जंप करून उडी मारून आता कुठे जाणार आहे आपल्याला दिसेल। म्हणून एक नवीन परिस्थिती निर्माण होत आहे महाराष्ट्रामध्ये की आता आम्ही नांदेडला आमच्या विचारात नाही होतो की नांदेडसारखा जिल्ह्यामध्ये आम्ही खासदारकीची निवडणूक लढू शकतो का। आता अशोक चव्हाण साहेब गेले, आता एक नवीन एक हे कॉन्स्टिट्युएन्सी संधी मिळालेली आहे, तर त्याच्या बाबतीतही आम्ही विचार करत आहे। महाराष्ट्रातून किती लोकसभा क्षेत्रामध्ये तुमचा उमेदवार उभा राहणार आहे? आता काय आहे की बघा मालेगाव धुलिया आमचे 2 आमदार आहेत, तिथे खूप स्ट्रॉंग कॉन्स्टिट्युएन्सी आहे। औरंगाबाद आपल्याला माहीत आहे की औरंगाबाद हे आता नांदेड हे झालेलं आहे। 1-2 कॉन्स्टिट्युएन्सीज आम्ही विदर्भामध्ये हे करत आहे, त्याच्या चाचणी सुरू आहे आणि मराठवाड्यामध्ये आणि मुंबईमध्ये कमी आम्ही हे लढलो नाही। पण मुंबईमध्ये आता जे नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे ते बघता आता कोणीही आम्हाला हे सांगू शकेल नाही की बाबा हे यांना मतदान दिलं तर BJPची बी टीम ते सगळं गेलेले आहे, BJPच्या मांडीत जाऊन बसलेले आहे। तर आम्हाला एक संधी मिळालेली आहे, बघू आता येणाऱ्या दिवसामध्ये 18 तारखेला जेव्हा अवैसी साहेब येतील तर आम्ही त्याच्या बाबतीत आम्ही आमची रिपोर्ट तयार केलेली आहे, आम्ही आमचं असेसमेंट केलेलं आहे की कोणकोणत्या सीटवर, कारण
उद्या अवैसी साहेबही मला विचारणार आहे की या सीट आपण का निवडलेली आहे, तर त्याचं असेसमेंट ॲनालिसिस, कोण तिथे संभाव्य कॅन्डिडेट्स होऊ शकते दुसऱ्या पार्टीतून, मग आम्हाला ही संधी मिळालेली आहे. और वैसे भी कैसा है कृष्णा कि आप जब तक लड़ेंगे नहीं तो आप जीतेंगे नहीं. इसमें हम लढे थे तो जीते हैं, वरना त्याच 2019ला माहीत होतं आपल्याला, किती लोक सांगायचे की इथे इम्पॉसिबल आहे शिवसेनेला पराभव करणे. अंदाजे किती जागा लढणार आहे तुम्ही आता सध्याच्या स्थितीत? नाही, आता मी काय जसं म्हटलेलं आहे ना, नाही म्हणजे फिगर्स आपल्याला सांगायचं असेल तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं ना, विदर्भाचे 2 सीट्स आहे, मराठवाड्यामध्ये 1-2-3 सीट्सवर आम्ही हे आहे, नॉर्थ महाराष्ट्रामध्ये एक स्पष्टच आहे आणि एक नवीन मुंबई आलेली आहे. आणि मी आज आकडा या कारणाने देऊ शकत नाही की येणाऱ्या एक 8-10 दिवसामध्ये तुम्हाला कळेल की महाराष्ट्राचे मोठे मोठे नेते कसे जंप करून BJP सोबत जाणार आहे, जे आपल्याला सो कॉल्ड सेक्युलर म्हणायचे आणि आमच्यावर बोट दाखवायचे की हे BJPची बी टीम आहे. तर अशा परिस्थितीमध्ये नवीन समीकरण जे तयार होत आहे त्याच्यामध्ये आम्ही सीट्स लढणार आहे. अपेक्षा अधिक लढा ते आता सांगता येणार नाही. बरं. मग तुम्ही जर मुंबईत लढणार तर मग छत्रपती संभाजीनगर कोण लढवणार आहे ना साहेब? MIM मध्ये खूप सारे लोक आहे. तुम्ही संधी देताय? नक्की देऊ ना, का नाही. म्हणजे मी हे माझी प्रॉपर्टी आहे का की म्हणजे मीच लढणार आहे करके उसमें. आज मी 2019ला माझी किस्मत इथे आजमावली होती. बहुतेक अगर मेरी किस्मत में अगर कहीं लिखा होगा कि मैं मुंबई का खासदार बन सकता हूँ तो वहाँ पे लड़ूंगा मैं उसके अंदर. आता जो तुम्ही सभा घेताय अकोल्यामधून, तर ती लोकसभा प्रचाराचा नारळ फोडला जाईल महाराष्ट्राचा? काय आहे की विदर्भामध्ये आम्हाला सभा घ्यायची होती. 2 महिन्यापासून आमचे जे विदर्भाचे जे पदाधिकारी आहे ते आमच्या मागे लागले होते. पण आपल्याला माहीत आहे की तेलंगणाचं इलेक्शन होतं, ते आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर अधिवेशन सुरू झाला होता. तर त्यावेळीच आम्ही निर्णय घेतला होतो की आम्हाला चंद्रपूरला, अमरावतीला, अकोला आणि नागपूर या 4-5 एरियामध्ये आम्हाला सभा घ्यायची होती. आता अवैसी साहेबांची बिहारला सभा हे 17 तारखेला आणि 18 तारखेला मी अकोल्याला जाणार होतो. तर मी त्यांना सांगितलं की साहेब मी चाललेलं आहे, आपण ही आलं तर आपण दोघांची एक मोठी सभा आपण अकोलामध्ये करू शकेल आणि त्याचा परिणाम हे होतो अकोलामध्ये घेतल्यानंतर अमरावतीलाही त्याचा हे होतो, फायदा होतो. तर त्यांनी म्हटलं की ओके मी पण येतो आणि आम्ही बसून ते एअरलाईनचं केलं की बागडोगरा, दिल्ली, औरंगाबाद आणि औरंगाबादहून. तर तसं. पण तुम्ही प्रकाश आंबेडकरांचाच मतदारसंघ का निवडलाय सुरुवातीची लोकसभेची सभा घ्यायला? नाही, तसं असं नाही आहे की म्हणजे काय आहे की आपण महाराष्ट्र सोडल्यानंतर इमिजिएट कोणता डिस्ट्रिक्ट लागतो? आम्ही बाय रोड जाणार आहे तर अकोला, आणि अकोलाच्या नंतर अमरावतीच्या नंतर चंद्रपूरच्या नंतर नागपूर. तुम्हाला शक्ती दाखवून द्यायचे? तुम्हाला आंबेडकरांना शक्ती दाखवायची? नाही, तसं काही नाही आहे की आजची परिस्थितीमध्ये आपल्यालाही माहीत नाही आहे की अलायन्स त्यांचा झालेला आहे का नाही झालेला आहे. आम्हाला काही शक्ती दाखवायची नाही आहे. आम्हाला शक्ती, त्यांनाही माहीत आहे की आमची शक्ती काय आहे आणि आम्हालाही माहीत आहे की त्यांची शक्ती काय आहे. आमची एक मोठी टीम आहे. आम्ही जे अकोला जिल्ह्यामध्ये आमदारकीच्या निवडणूक लढलो होतो तर कमीत कमी मला असं वाटतं 40,000 मतं आम्हाला मिळालं होतं तिथे बालापूरला. ते अकोला डिस्ट्रिक्टमध्ये येते. आता जेव्हा आम्हाला आमदारकीसाठी 40,000 मतं मिळाले होते तर त्या कॉन्स्टिट्युएन्सीला आम्ही जाणार का नाही जाणार? तर आता जात आहे आम्ही. ओवेसी साहेबांनी तुम्ही इच्छा व्यक्त केल्यानंतरची प्रतिक्रिया काय होती मुंबई लढवण्याबाबत? नाही, आता त्याच्या बाबतीत नाही का सविस्तर चर्चा झालेली नाही आहे, कारण जे नवीन जे समीकरण आता 1-2 दिवसामध्ये जे बदललेले आहे, मुंबईचे मोठे मोठे नेते जे गेले BJPमध्ये पण इनडायरेक्टली गेलेले आहे. तर या परिस्थिती चेंज्ड सिनेरिओमध्ये मीही त्यांना सांगितलेलं आहे की माझी इच्छा आहे, तुम्ही आदेश दिला तर नक्की आम्ही लढू. आतापर्यंत त्यांनी दिलेलं नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की 18 तारखेला आम्ही येणार आहे, आपण त्याच्या बाबतीत सविस्तर चर्चा करू. निश्चित. हे होते खासदार इम्तियाज जलील आणि त्यांनी स्पष्ट केलं की त्यांना ही निवडणूक जी आहे ती मुंबईतून लढवायची आहे आणि मुंबईतून त्यांना खासदार व्हायचं आहे आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभेत ते जो कोणी उभा करतील तो निवडून येईल अशी देखील त्यांना अपेक्षा आहे. मात्र ते लोकसभा प्रचाराची सुरुवात देखील येत्या 18 तारखेपासून अकोल्यातून करतायत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.